बोकील सर बोलणार आहेत. ललित लेखन आणि संशोधनात्मक वैचारिक लेखन सारख्याच ताकदीने करू शकणारा लेखक म्हणून आजचे आपले प्रमुख पाहुणे मिलिंद बोकील यांचा आपल्याला परिचय आहे. उदकाची आरती, झेन गार्डन हे कथासंग्रह, समुद्रापारचे समाज हा विदेशी समाज चित्रण करणारा प्रवास लेखांचा संग्रह, जिनांचे अनुभव पुस्ता हा समाजशास्त्रीय अभ्यासपर लेखांचा संग्रह, कातकरी विकास की विस्थापन हे मानवशास्त्रीय संशोधन, शाळा, एकम, समुद्र या कादंबऱ्या ही बोकील सरांची काही प्रसिद्ध पुस्तकं आपल्याला ठाऊक आहेत. येथे बहुतांचे हित या त्यांच्या पुस्तकात खैरे सरांविषयीचा एक मर्मग्राही लेख आहे, तो आपण जरूर वाचायला हवा. साधनाच्या 16 मार्चच्या अंकामध्ये आम्ही तो पुनर्मुद्रित केला होता. त्यातल्या शेवटच्या परिच्छेदात त्यांनी खैरे सरांविषयी जे म्हटलेलं आहे ते त्यांनी त्यांना दिलेलं मानपत्र म्हणावं असं आहे, त्यामुळे ते मी थोडंसं वाचून दाखवतो. भाषाशास्त्र, मानवशास्त्र, पुरातत्वविद्या अशी नावं ऐकली की सर्वसामान्य माणसाला दडपल्यासारखं होतं. हे नको रे बाबा, हे आपल्याला काही समजणार नाही, ही सगळी विद्वान लोकांची कामं आहेत असा समज सर्वसामान्य माणसं करून घेतात. पण आपण कोण आहोत, आपली जात म्हणजे काय, आपली भाषा कशी निर्माण झाली, तिचे इतर भाषांशी काय संबंध आहेत, निरनिराळ्या शब्दांची गंमत काय असते, असे प्रश्न प्रत्येकच माणसाला पडत असतात, मग तो अशिक्षित असो की सुशिक्षित. खैऱ्यांसारखे लोक या प्रश्नांची उत्तरं शोधायला धडपडत असतात आणि फक्त शोधतातच असं नाही, तर आपल्याला जे समजलं ते लोकांपुढे ठेवत असतात. वैयक्तिक ज्ञानाचं रूपांतर सामाजिक ज्ञानात करत असतात आणि ते सुद्धा अगदी सोप्या भाषेत. या कामाची जाण आपण ठेवली पाहिजे, कारण यातूनच मानवी संस्कृती निर्माण होत असते. मी बोकील सरांना विनंती करतो की त्यांनी भाषण करावं. आदरणीय विश्वनाथ खैरे, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी आणि बंधू भगिनींनो, मराठी भाषा आणि साहित्य विश्वातला आज एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आपण सर्व मिळून विश्वनाथ खैरे यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आता हे कार्य सुरू करण्यापूर्वी 2 व्यक्तींचं स्मरण केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. त्यातली प्रथम आहेत उमाताई खैरे. त्या आता इथे नाही आहेत, पण त्या इथे असायला हव्या होत्या आणि त्यांच्या अकृत्रिम मायेचा अनुभव मी आणि आमच्या सर्व कुटुंबियांनी अनेक वर्ष घेतलेला आहे. आता इथल्या कदाचित अनेक लोकांना माहीत नसेल, पण त्यांची शैक्षणिक अर्हता म्हणजे ज्याला आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स म्हणतो, ती खैऱ्यांपेक्षा जास्त होती. त्या फिलॉसॉफीत MA होत्या. तर त्यामुळे खैऱ्यांच्या लौकिक आणि सैद्धांतिक संसाराला जी स्थिरता देणं आवश्यक होतं ती त्यांनी आयुष्यभर दिली. आणि दुसरं गोष्ट, मी प्रज्ञाताईंशी बोलत होतो की नवऱ्याची फिरतीची नोकरी असली की स्त्रियांचं कर्तृत्व कसं मागे पडतं त्याचं खरं म्हणजे त्या उदाहरण होत्या. आणि त्या ज्या काळात फिलॉसॉफीत MA झाल्या होत्या त्या काळात जर त्या कुठल्याही कॉलेज किंवा विद्यापीठात असत्या तर त्या सहज कुठल्याही हेड ऑफ द डिपार्टमेंट झाल्या असत्या आणि आज त्यांच्या मुलींनी जे काम केलंय ते त्यांनी त्या काळातच केलं असतं. तर त्यांचा स्मरण करणं हे मला या प्रसंगी फार महत्वाचं वाटतं की त्या होत्या आणि भाऊंनाही त्यांची अनुपस्थिती कायमच जाणवत असेल, तर त्यांचं स्मरण इथे करणं फार आवश्यक आहे. दुसरं स्मरण प्राध्यापक स. देशपांडे यांचं करायचं आणि ते 2 कारणांसाठी की सहमुळे माझी आणि विश्वनाथ खैरे यांची ओळख झाली. मी लहान असताना सत्यकथेमध्ये त्यांचे लेख यायचे ते वाचायचो आणि त्यावेळी मला असं वाटायचं की कोणतरी विलक्षण व्यक्ती असली पाहिजे, ही आपल्याला कदाचित भेटेल की नाही अशी सुद्धा मला शंका वाटायची. पण स. देशपांड्यांकडे एकदा माझी विश्वनाथ खैऱ्यांची पहिली भेट झाली आणि त्याच्यामुळे नंतर त्यांचा आमचा स्नेह जमला तो त्याच्या पुढचं. स. देशपांडे हे महाराष्ट्रातले पहिले असे विद्वान की ज्यांनी विश्वनाथ खैरे यांची योग्यता अत्यंत अचूकपणे जाणली आणि त्यांच्या कार्याची ओळख त्यांच्यावर स्वतंत्र पुस्तक लिहून सर्व मराठी लोकांना करून दिली.
सहनचे जे पुस्तक आहे संमत विचार आणि नवीन भारतीय विद्या, त्याच्यामध्ये विश्वनाथ खैरे यांनी जे जे काम केलेलं आहे त्याची अत्यंत अचूक आणि नेमक्या शब्दात ओळख करून दिलेली आहे. तर भाऊंची पुस्तकं तर आपण वाचणारच आहोत, पण ते करण्या अगोदर सहनचे जे पुस्तक आहे ते सुद्धा आपण वाचायला पाहिजे. म्हणजे त्याच्यातून त्यांचं कार्य कोणतं आहे आणि किती मोठं आहे याची आपल्याला कल्पना येईल. हे वर्ष सहनचं पण जन्मशताब्दीचं वर्ष आहे, तर त्याची सुद्धा सुरुवात एका परीने आपण आज करतो आहोत. सहनची आमची राजकीय मतं भिन्न होती, पण तसंही असलं तरी सुद्धा त्यांनी आमच्यावर फार माया केली. आणि तो जमाना वेगळा होता. म्हणजे राजकीय विरोधक असले तरी त्यांना नष्ट करून टाकायचा असा तो जमाना नव्हता. तर राजकीय विरोधक कसंही असो, पण त्याच्यावर सौहार्दाने, सौजन्याने, मायेने, आपुलकीने राहायचं अशा तऱ्हेच्या जमान्यात आम्ही वाढलेलो आहोत. त्यामुळे त्यांची जन्मशताब्दी यावर्षी आता सुरू होतीये, तर हाही एक चांगला योगायोग आहे की एक प्रकारे या कार्यक्रमातूनच तिची सुरुवात आपण करू. तर आता आपण सुरुवातीच्या परिचयात ऐकलं त्याप्रमाणे विश्वनाथ खैरे यांची जीवन कहाणी ही अक्षरशः अद्भुत रम्य वाटावी अशी आहे. जसं त्यांनी सांगितलं की पुणे जिल्ह्याच्या अत्यंत एका शेतकरी घरात जन्मून मॅट्रिकला विद्यापीठात चौथं येऊन CUEP कॉलेजमध्ये जिचं ऍडमिशन घेणं हे किती दुरापास्त याची आपल्याला कल्पना आहे, तिथे फर्स्ट सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येऊन आणि मग बनिहाल खिंडीतला जवाहर बोगदा आणि सिद्धार्थ राजमार्ग यांचं उभारणी करणं आणि त्याच वेळी संस्कृत, मराठी, तमिळ या भाषांचं कोविद म्हणजे पंडित होणं, नव्या भारत विद्याचं संशोधक करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आत्ता प्रज्ञा त्यांनी सांगितलं की हे करत असताना सुद्धा आपलं कवी मन शाबूत ठेवणं ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी आहे. आणि त्यांनी तर युगाणीतली उदाहरणं दिली, पण वेदातल्या सुक्तांवर त्यांनी जी गाणी लिहिलेली आहेत ती अतिशय हृद्य आणि सुंदर आहेत. म्हणजे वेदांमध्ये जी पहिलीच ओळ आहे की ओम अग्निमळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्युजम होतारम रत्नधातमम, त्याच्यावर खैऱ्यांनी ज्या 4 ओळी लिहिल्या आहेत, अग्नि देवासमी वाणी यज्ञाचा तो पुरोहित होता रत्न विराजित, अग्नी जुन्या ऋषींनी अन वानावा नौख्यांनीही आणि देवांसी तो इथे. म्हणजे आधी ज्या ओळी मी म्हटल्या त्या आपल्याला ज्यांना संस्कृत समजतं त्यांनाच कळेल, पण आता मी जे मराठीत म्हणलं हे आपल्याला कळून खरोखर त्या प्रार्थनेचा अर्थ काय आहे तो आपल्याला लक्षात येईल. भाऊंचं मराठी भाषा विज्ञानाला झालेलं मुख्य योगदान म्हणजे मराठी आणि तमिळ या 2 भाषा एकमेकींशी जोडलेल्या आहेत हा त्यांनी दृष्टिकोन दिलेला आहे. आणि त्यांचा द्रविड महाराष्ट्र, मराठी भाषेचं मूळ आणि अडगुलं मडगुलं या पुस्तकातून ही भूमिका सविस्तरपणे मांडलेली आहे. द्रविड महाराष्ट्र हा ग्रंथ 1977 साली, मराठी भाषेचं मूळ 1979 साली, तर अडगुलं मडगुलं हे 1981 साली प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे हे ग्रंथ प्रकाशित होऊन जवळजवळ 40-45 वर्ष झालेली आहेत. आणि अडगुलं मडगुलं ही लेखमाला 77-78 साली साधनामधून क्रमशः प्रसिद्ध झालेली आहे. द्रविड महाराष्ट्राची पहिली आवृत्ती साधनातर्फे निघाली होती आणि आज हा समारंभ सुद्धा साधना प्रकाशनातर्फे होतोय, याच्यामध्ये अतिशय सुंदर अशी ऐतिहासिक सुसंगती आहे. म्हणून साधनाचे जे आधीचे संपादक होते यदुनाथ थत्ते, वसंत बापट, नरेंद्र दाभोलकर, त्यांचीच परंपरा हे विनोद शिरसाट पुढे चालवत आहेत ही अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि त्याच्यातही आजच्या युगाला धरून जी गोष्ट त्यांनी सांगितली की त्यांची 18-20 पुस्तकं ही ई बुकात साधना प्रकाशित करत आहे, ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर साधनाचे सर्व ट्रस्टी आणि मंडळी जी इथे बसलेली आहेत त्यांच्या दृष्टीने ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की जे सुरुवातीला 40-45 वर्षापूर्वी जे केलं तेच आता आणखीन नव्या जोमाने ते करतात. शिवाय ग्रंथसखा या संस्थेनी खैरे यांचा जो अतिशय निगुतीने वाढवलेला ग्रंथ संग्रह होता
तो सांभाळण्याची तर जबाबदारी घेतलीच आहे. आणि आत्ताच श्याम जोशींनी सांगितल्याप्रमाणे अध्यासन नावाची एक वेगळ्या प्रकारची कल्पना आता ती प्रत्यक्षात कशी आणायची याचा ते विचार करतायत. तर आता मराठी आणि तमिळ यांचा संबंध जो खैरेंनी सांगितलेला आहे त्यात त्यांचं महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठीचा गाभा हा तमिळाईनी बनलेला आहे आणि त्याची असंख्य उदाहरणं त्यांनी आपल्या पुस्तकात दिलेली आहेत. मी त्यातली 2-3च फक्त आपल्याला सांगतो म्हणजे त्याचा अन्वय अर्थ लक्षात येईल. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, चोरावर मोर. आता तुमच्यापैकी अनेकांनी ही म्हण वेगवेगळ्या वेळी वापरली असेल, पण याचा अर्थ काय? चोरावर मोर कसा काय बसला? कोण चोर होता? त्याच्यावर मोर कसा बसला? याचा उलगडा आपण मराठी कितीही वाचलं तरी आपल्याला होणार नाही. त्याचा उलगडा अगदी साधा आहे की तमिळ भाषेत चोर म्हणजे भात, म्हणजे भात तर मागतोच आणि मोर म्हणजे ताक. भात तर मागतो ते शिवाय ताक मागतोय, त्याला म्हणतात चोरावर मोर. आता तुमच्यापैकी अनेकांना लक्षात आलं असेल की अरे ही काय वेगळीच गंमत आहे ही. आता अडगुलं मडगुलं ह्याच्यातली गंमत त्यांनी विस्तृत सांगितलेली आहे की आपण सर्वजण अडगुलं मडगुलं हे बालगीत म्हणतो, पण त्याच्यामधून काय जो अर्थ आहे तो त्या पुस्तकात विशद केलेला आहे. किंवा दुसरं, आपल्याकडे खेडेगावामध्ये आंघोळ्या पांघोळ्या झाल्या का असं म्हणायची पद्धत आहे. आता जे जुने लोक आहेत त्यांच्या आठवणीत हा असेल की आंघोळ्या पांघोळ्या झाल्या आणि मग आता आम्ही निघालो असं म्हणतात. तर यातला असं का म्हणतात आंघोळ्या पांघोळ्या? तर याचं कारण असं आहे की आंघोळ्या म्हणजे पुरुषांनी नदीत किंवा तलावात सूर मारून केलेलं आंघोळ किंवा स्नान. पुरुष नदीकाठी किंवा गेले की विहिरीत सूर मारतात आणि ते जे करतात तर त्याचा कसा तो शब्द आला तो त्यांनी अर्थात उलगडून सांगितलेला आहे. तर पुरुष तलावात सूर मारून आंघोळ करतात, तिला आंघोळ्या म्हणतात, आणि स्त्रिया वस्त्र पांघरून आंघोळ करतात, तिला पांघोळ्या म्हणतात. म्हणून मग आंघोळ्या पांघोळ्या असा शब्दप्रयोग आपल्याकडे आलेला आहे. किंवा आता नवीन मुलींना माहिती नसेल, परंतु आपल्याकडे इश्य आणि अय्या असे 2 शब्दप्रयोग आहेत. ते आता दिवसेंदिवस ऐकू येईन असे झालेत, पण आम्ही आमच्या आठवणीत पुष्कळ ऐकलेले आहेत. तर हे दोन्ही शब्दप्रयोग तमिळच आहेत. किंवा छे असं जे आपण म्हणतो ते सुद्धा मूळ त्याचं रूप तमिळ आहे. आता मी म्हटलं तसं की पूर्वी मराठी कथा कादंबऱ्यात सुद्धा इश्य हा शब्दप्रयोग व्हायचा आणि तुम्हाला माहिती आहे की त्या एका इश्यमध्ये अनेक अर्थ सामावलेले असायचे. म्हणजे कुठलीही स्त्री जेव्हा इश्य म्हणायची त्यावेळी तिने ते कशा रीतीने म्हटलेलं आहे त्याच्यावरून तिला काय म्हणायचं आहे ते कळायचं. आता आपल्या दैनंदिन याच्यानं हे शब्दही गेले आणि त्याच्या मागचा सगळा तो अर्थ हा पण नाहीसा झालेला आहे. किंवा त्यांनी त्यांच्या पुस्तकात दाखवलेलं आहे की आपली बरीचशी ग्रामनामं जी आहेत, जे द्रविड महाराष्ट्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे की बरीचशी ग्रामनामं, विशेषतः ज्या ज्या नावांमध्ये ऊर असा शब्द येतो, म्हणजे लातूर, राजूर, थेऊर किंवा जेजुरी सुद्धा, ही सगळी तमिळ ऊर म्हणजे गाव या अर्थातून निघालेली आहेत. आता तुम्ही हे लक्षात ठेवा की जिथे जिथे तुम्हाला ऊर शब्द सापडेल ते तमिळ गाव या अर्थाने तो केलेला आहे. तर अशी शेकडो उदाहरणं आहेत की जी या त्यांनी गेले 40-45 वर्षापूर्वीच हे मांडलेलं आहे. आणि केवळ ही उदाहरणं देऊन किंवा केवळ हे नामसाधर्म्य आहे किंवा असं साम्य आहे असं सांगून ते थांबलेले नाही, तर याच्यामधून त्यांनी त्यांचा प्रसिद्ध असा संमत सिद्धांत म्हणजे संस्कृत मराठी तमिळ यांचा सेतुबंधाचा जो सिद्धांत किंवा त्याला ते मानव म्हणतात, हायपोथिसिस म्हणतात, तो त्याच्यातून पुढे मांडलेला आहे. आता तो सगळं मानव कसं आहे ते तुम्ही त्यांची पुस्तकं पाहाल त्यावेळी तुम्हाला कळेलच. पण त्याचा सर्वात मोठा भाषा विज्ञानाला झालेला उपयोग म्हणजे अशा तऱ्हेने जर भाषांचा तुलनात्मक अभ्यास केला तर मग भारतीय भाषांबद्दलच्या ज्या अनेक कूट प्रश्न आहेत किंवा अनेक कोडी आहेत ती सोडवायला मदत होईल. आणि म्हणून असा संबंध किंवा तुलनात्मक शोध जो मराठी आणि तमिळमध्ये घेतला तसा जर आपण इतर भारतीय भाषांमध्ये घेतला
म्हणजे भिली, गोंडुई, तुळू, संथाली, अवधी, जोनपुरी, मारवाडी. तर मग वरकरणी भिन्न भासणाऱ्या भाषांमध्येही एकात्मता कशी आहे हे आपल्या लक्षात येईल. तर दुर्दैवाने तसा शोध कुणी घेतलेला नाहीये आणि त्यामुळे जी एक रूढ कल्पना भारतामध्ये पहिल्यापासून बसलेली आहे की भाषांची कुळं असतात आणि भारतात 4 भाषिक कुळं मानतात आणि त्या भाषांची कुळं म्हणजे जणू काही लोकांचीच कुळं आहेत. म्हणजे जसं त्याच्यात एक कुळ भारत आर्य भाषेचं, एक द्रविड भाषेचं, एक मुंडा भाषेचं, एक तिबेटो बर्मीज भाषेचं असं मानलं जातं आणि असं एक मानण्याची पद्धत त्यामुळे पडली आणि सगळा भारत त्याचा शिकार किंवा भारतावर ते सगळं दडपण आलं की भाषांची कुळं म्हणजे लोकांची पण कुळं आहेत. म्हणजे भाषा वेगळ्या आहेत त्या अर्थी लोक पण ते वेगवेगळे असतील अशी एक गैरसमजूत भारतामध्ये झाली. तर ती जी सगळी मोठी गैरसमजूत होती किंवा भाषा विज्ञानाचा हा सगळा जो मोहरा होता तो विश्वनाथ खैरे यांनी आपल्या संशोधनांनी पूर्णपणे वेगळ्या रीतीने फिरवला आणि हे त्यांचं फार मोठं सांस्कृतिक योगदान भारताच्या इतिहासाला झालेलं आहे. अर्थात केवळ एवढं भाषा विषयकच संशोधन करून ते थांबलेले नाहीयेत, तर दैवत कथा, मिथ्यकथा, सांस्कृतिक इतिहास, लोकसंस्कृती या विषयावर सुद्धा त्यांनी जवळजवळ 2000हून जास्त पानांचा मजकूर तयार केलेला आहे. आता मला स्वतःला त्यांचं मिथ्यकांबद्दलचं जे वर्णन आहे ते फार आवडतं. विशेषतः त्यांनी जे दाखवून दिलंय की हनुमान किंवा मारुती, आपल्याला वाटतं की मारुती हा रामाचा सेवक आणि तो बलाची देवता आणि वगैरे वगैरे, पण हनुमान हे खरं म्हणजे धूमकेतूवरचं रूपक आहे. जो धूमकेतू, विशेषतः हॅलेचा धूमकेतू जो 76 वर्षांनी येतो, त्या धूमकेतूवरचं रूपक हे मरुत, ज्या मारुतीचा वडील म्हणला जातो, त्याच्यातून सांगितलेलं आहे. आता तुम्ही जर आपण जे भीमरूपी स्तोत्र म्हणतो ते जर नीट पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की रामदासांना सुद्धा याची जाणीव आहे की हे मुळात धूमकेतूवरचं रूपक आहे. त्यामुळे त्याच्यामधले सगळं जे वर्णन आहे की अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे किंवा ब्रह्मांडा भोवती वेढे वज्रपुच्छे करू शके किंवा आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळ, हे सगळं धूमकेतूचं वर्णन आहे. पण आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत नाही. आपण फक्त त्याला शनिवारी नारळ फोडण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करतो. पण खरं तर या मिथ्य कथांमधून एक मोठा सांस्कृतिक इतिहास हा त्याच्यातून तयार होत असतो. आणि आम्ही त्यांच्याशी बोलताना ते म्हणायचे की पूर्वीच्या काळी लोक जेव्हा राहत होते तेव्हा संध्याकाळ झाली, रात्र पडली की त्यांना आकाशाशिवाय दुसरं काही दिसायचंच नाही. 7 वाजता सगळं ते आकाश चमचम करायला लागायचं. आणि आकाशाची गंमत अशी आहे की दिवसा आकाशात काहीच दिसत नाही, रात्र पडली कीच आकाश दिसायला लागतं. त्यामुळे आकाशातली सगळी जी मौज आहे ती रात्रीच दिसायला लागते आणि त्या आकाशाचं निरीक्षण त्यावेळेचे लोक करत राहिले आणि आकाशामध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या त्यांच्याकडेच दृष्टी त्यांची लागून राहिली आणि त्याच्यातून मग निरनिराळी मिथ्यकं, निरनिराळ्या गोष्टी या तयार झालेल्या आहेत. आणि त्यांच्याबरोबर एकदा आम्हाला, मी आणि माझा मुलगा आणि ते असे वेताळ टेकडीवर गेलो होतो, कारण त्यांचा जो म्हातोबा हा जो प्रसिद्ध निबंध आहे त्याचा शोध घेण्याकरता, आणि तेही रूपक त्यांनी इतकं सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. आणि त्यातली गंमत अशी आहे की ते रूपक तर सगळ्या जगभर आहे, कृत्तिका आणि त्याच्यामधून तो व्याध आणि सगळ्या गोष्टी. परंतु गंमत अशी की आपल्या इथलं कोथरूड, हिंजवडी, वारजे हे जे सगळा परिसर आहे त्या परिसरावर सुद्धा त्याची छाया आहे आणि आपल्या इथल्या लोकजीवनामध्ये सुद्धा तशा तऱ्हेच्या कथा निर्माण झालेल्या आहेत. तर तो म्हातोबाचं देऊळ आजही आपल्या टेकडीवर आपल्याला बघायला मिळतं. तो खाली सुद्धा आहे आणि टेकडीवर सुद्धा आहे. तर तो माटू म्हणजे बैल, आणि हे तमिळ मधला माटू शब्द आहे तो, आणि तो शब्द कसा आणि त्याचं सगळं रूपक झालं हे त्यांनी फार सुंदर रीतीने वर्णन करून सांगितलेलं. आता खरा जो मुख्य मुद्दा या सगळ्या ह्याच्यातून येतो आणि त्याची प्रासंगिकता जर आपण म्हणलं तर सर्वसामान्यपणे आपली सगळ्यांची समजूत किंवा आपल्याला अशी समजूत करून देण्यात आलेली आहे की संस्कृत ही एक मुख्य भाषा आहे आणि संस्कृत मधून बाकी सगळ्या भाषा निर्माण झालेल्या आहेत. आणि आपल्या सगळ्या भारतातल्या सगळ्या लोकांची जणू काही हीच समजूत आहे की संस्कृत पासून अपभ्रंश होऊन स्थानिक भाषा निघालेल्या आहेत. तर खैरे यांनी सज्जड पुरावा देऊन दाखवलेला आहे
की संस्कृत पासून स्थानिक भाषा निघालेल्या नसून या भाषांपासून उद्भ्रंश होऊन म्हणजे त्याच्यावर संस्कार होऊन संस्कृत निघालेली आहे. आणि हे कुणाही माणसाला हे पटण्यासारखं आहे. कारण कुठेही लोक आधी राहत असतात, सर्वसामान्य लोक आधी राहत असतात. ते त्यांच्या भोवतीचं पाणी, झाडं, डोंगर, नद्या, आकाश, सूर्य, चंद्र हे पाहत असतात आणि त्याला नावं देत असतात. आता कुठलेही लोक, मग ते आदिवासी असतील किंवा शेतकरी असतील, हे कोणीतरी संस्कृत पंडित येण्याची वाट नाही बघत की माझ्यासमोर पाणी दिसतंय तर मी याला काय म्हणू, थांबा तो एक संस्कृत पंडित येईल, मग तो नाव सांगेल आणि मग आम्ही त्याचा अपभ्रंश करून घेऊ. असं होऊ शकत नाही. तर जगामध्ये असंच झालेलं आहे की लोक राहत होते आणि लोक या सगळ्या गोष्टी वापरत होते आणि त्याच्यातून आपली भाषा निर्माण करत होते आणि त्याच्यातून मग संस्कारित होऊन संस्कृत ही भाषा निर्माण झालेली आहे. त्यामुळे जी पहिली मोठी गैरसमजूत आपल्या देशामध्ये पसरलेली आहे ती दूर करण्याचं मोठं काम याच्यात त्यांनी केलेलं आहे की संस्कृत ही एक संस्कारित भाषा आहे. किंबहुना संस्कृत ही एक कृत्रिम भाषा आहे. ती मुद्दाम बनवलेली भाषा आहे आणि ती एका विशिष्ट उपयोगासाठी त्या ठिकाणच्या लोकांनी ही बनवलेली आहे. आणि कोशकार डॉक्टर केतकर यांनी सुद्धा असं प्रतिपादन केलेलं आहे की ठिकठिकाणच्या प्राकृतांपासून संस्कृत तयार झाली आणि मुख्य म्हणजे ती हळूहळू तयार झाली. हे तर कुणी माणूस जो याचं किमान अध्ययन करत असेल त्याला समजेल. आता ऋग्वेदाचं संकलन ज्या काशीनाथ शास्त्री चित्राव यांनी केलेलं आहे त्यांनी त्याच्या पहिल्या पानावरच लिहिलेलं आहे की हे जे ऋग्वेद म्हणून जे काही आहे त्याची रचना म्हणजे पहिलं मंडळ ते शेवटचं मंडळ हे किमान 2000 वर्षाच्या कालावधीत झालं असेल. म्हणजे ऋग्वेद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कलेक्शन ऑफ पोएम्स आहे किंवा एक तऱ्हेच्या कवितांचा सेट आहे. तो कवितांचे वेचे आहेत ते. तर ते वेचे जनमानसामध्ये ज्या समजुती होत्या त्या घेऊन संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत आणि हे काम अनेक वर्ष समाज करत होता आणि त्यातले ठराविक वेचेच फक्त आता ऋग्वेदामध्ये ग्रंथित आहेत. म्हणजे समजा आपण आपल्यासमोर असा प्रश्न केला की 1960 नंतरची मराठी कविता आपल्याला संकलित करायची आहे तर मग आपण घेऊ की नाही. त्याच्यामध्ये मग आपण मर्ढेकरांची घेऊ, नारायण सुर्व्यांची घेऊ, मग कोणी म्हणेल अरे याच्यात स्त्री कवयित्रींचं नाहीये मग त्यांची घेऊ, कोणी म्हणेल दलितांचं नाहीये मग त्यांचं घेऊ. असं करून आपण एक कवितांचा वेचा तयार करू. तसंच ऋग्वेदाच्या बाबतीत झालेलं आहे. आणि अशा मोठ्या कालावधीत मोठ्या भूभागावर पसरलेल्या ज्या लोकसमजुती आणि होत्या त्याच्यातून हा मुद्दाम ऋग्वेद एका विशिष्ट उपयोगासाठी सिद्ध केलेला आहे. त्यामुळे संस्कृत ही कृत्रिम भाषा आहे, ती नैसर्गिक भाषा नाहीये हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता आम्ही आजोळी जायचो आणि त्यावेळी तिथल्या मुलांशी खेळायचा प्रसंग यायचा तर त्यात मोठ्या मुली असायच्या तर त्यावेळी त्या एक वेगळी भाषा बोलायच्या. चतो चलगामू चरखासा ज्याच्याकडे मग चकतोब चेहया. तर ज्या मुलींच्या वेण्या सुटलेल्या असायच्या, नाकात शेंबूड व्हायला असायचा, ज्यांना वर्गात 0 भोपळे मिळायचे अशी मुलं सुद्धा कृत्रिम भाषा तयार करू शकतात. जशी ची भाषा आहे जी आपण सगळ्यांनी केलेली आहे, आपण तिचा आनंद पण घेतलेला आहे. आणि तुम्ही तर तुमच्या लहानपणी पाहिले असेल की त्या अस्खलितपणे 15-15 मिनिटं त्या च्या भाषेत कोणीही बोलू शकायचं. तर सर्वसामान्य मुलं सुद्धा हे जे करू शकतात तर तसंच पंडितांनी केलेलं आहे. आणि तशीच ही कृत्रिम देवाशी बोलण्यासाठी म्हणून ही भाषा बनवलेली आहे. आणि तिचा पाया हा अर्थातच जे सगळं लोकभाषा बोलीभाषा होत्या त्याच्यामधून घेतलेला आहे. आणि ते कसं केलं याची अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. आता एक सैद्धांतिक किंवा लोकांच्या मनात येणारा प्रश्न नेहमी असा असतो की संस्कृत जर प्राकृत भाषांपासून निघाली असं मानलं तर मग संस्कृतचा संबंध जो पारशांच्या इराणी भाषेशी किंवा त्याही पलीकडे लॅटिन ग्रीक भाषांशी लागतो त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं. तर त्याचं स्पष्टीकरण अजिबात अवघड नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी अफगाणिस्तानात गेलो होतो तेव्हा तिथे दरी भाषा बोलली जाते आणि त्या दरी भाषेत ज्याला आपण संस्कृत म्हणतो अशा तऱ्हेचे अनेक शब्द तिथे आहेत. आता तो समाज तर धर्माने मुस्लिम आहे आणि तो तर हजारा लोक तर ते अजूनच वंशाने सुद्धा वेगळे दिसतात. पण त्यांना जेव्हा असं विचारायचं असतं की तुमचं नाव काय
त्यावेळी ते असं विचारतात, नॉमे शुमा ची अस्त, म्हणजे तुमचं नाव काय? नॉमे नाम, शुमा ची अस्त काय आहे? तर अस्त हा जो त्यातला क्रियापद आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि अस्तु तथास्तु म्हणून आपण ते सगळीकडे वापरत असतो. किंवा त्या भाषेमधले 1 ते 10 आकडे आहेत, दरी अफगाणिस्तानातल्या भाषेतले, ते 1, 2, से, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे आहेत. तर आता हे काय होतं असं? तर व्यापक भूभागावर पसरलेल्या लोकांचा सामायिक भाषिक वारसा असतो. त्यामुळे त्या त्या ठिकाणी जे लोक राहतात ते आपापल्या बोलीभाषेतून संस्कारित भाषा बनवत असतात, आणि हे सगळे लोक एका मोठ्या भूभागावर एकमेकांशी हजारो वर्षाच्या कालावधीत जोडलेले आहेत. ते कोणी आकाशातनं टपकलेले नाही आहेत, आणि त्यांचं हे आदान प्रदान कित्येक वर्ष हे अशा रीतीने चाललेलं असतं, आणि त्यामुळे त्या भाषांची एक जोडसाखळी निर्माण होते. आता आपण आपल्याच देशात पाहिलं तर समजा आपण दक्षिणेकडून सुरुवात केली तर तमिळला कन्नड जवळची आहे, कन्नडला तेलुगू जवळची आहे, मग आपल्याकडे सीमावर्ती भाषात ती आणखीन मराठीला यांनी सांगितलं तशी जवळची येते, मग कोकणी होते तयार, मग कोकणीतून मराठी, किंवा मराठीतून अहिराणी, अहिराणीतून गुजराती, गुजरातीतून मारवाडी, मारवाडीतून सिंधी, असं जर कळत गेलं तर मग भाषांची जोड साखळी लक्षात येईल. आणि मग त्या सिंधीतून पख्तून, पख्तून मधून आणखीन पुढच्या भाषा. तर आता फक्त पख्तून आणि तमिळ हे 2 शेजारी शेजारी ठेवले तर असं वाटेल की या 2 भिन्न कुळातल्या भाषा आहेत. याचं कारण मधली सगळी जी जोड साखळी आहे ती आपण लक्षात घेत नाही आहोत. तर ती जर लक्षात घेतली तर लक्षात येईल की अशी काही भाषांची कुळं असतात असं नाहीये, ते फक्त भाषा वैज्ञानिकांनी सोयीसाठी केलेलं आहे. लोक भाषा बोलत असतात, लोक भाषांचं आदान प्रदान करत असतात, आणि काही काही वेळा समाजातले धुरीण म्हणजे व्याकरणकार तिची एका वेगळ्या तऱ्हेने रचना करतात, ते त्याला व्याकरणाचा आधार देतात आणि त्या भाषेचं एक नवीन रूप हे ते तयार करत असतात. म्हणजे मग इराणमध्ये काय झालेलं आहे, तर इराणमधले लोक जी प्राकृत बोलत असतील त्याच्यातून एक संस्कारित भाषा जी त्यांच्या झेंद अवस्थामध्ये आपल्याला बघायला मिळते तशी त्यांनी केलेली आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती संस्कृत आहे. आता इथे संस्कृत पंडित असतील तरी सुद्धा त्यांना झेंद अवस्था तसा वाचता येणार नाही, कारण ती संस्कृत बदललेली आहे, पण तिथल्या लोकांनी ती बनवली आहे. जसं आपल्या लोकांनी आपल्याकडे संस्कृत बनवली तशी इराणमधल्या लोकांनी सुद्धा झेंद अवस्थामध्ये एक वेगळी संस्कृत बनवलेली आहे. तर त्यामुळे जेव्हा भारत भूखंडामध्ये मोठ्या कालावधीमध्ये अशा तऱ्हेचं आदान प्रदान झालं त्यावेळी त्या लोकांनी आपापल्या भाषा एकमेकांना देऊन त्याची एक रचना भारतीय उपखंडामध्ये केलेली आहे. आणि ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याला निव्वळ भाषा विज्ञान बघून चालत नाही, तर त्याच्यासोबत मानवशास्त्र, पुरातत्वशास्त्र एवढंच नाही तर आपला जनुकीय इतिहास आपल्याला त्यासाठी बघायला पाहिजे. तर त्याचं मी थोडक्यात दिग्दर्शन करतो, आणि म्हणजे खैरे जे म्हणतायत त्याला आधुनिक जनुक विज्ञानाचा आणि मानव विज्ञानाचा कसा आधार आहे ते आपल्या लक्षात येईल. तर आता बहुतेकांना एवढं माहित असेल की आत्ताचं जे ज्ञान आहे त्याच्यावरून आज जो मनुष्य आपण म्हणतो होमोसेपियन्स तो आफ्रिका खंडात तयार झाला, आफ्रिका खंडाच्या उत्तर पूर्व भागात, आणि तो तिथून मग जगभर पसरलेला असं आत्ताच्या ज्ञानावरून आपल्याला दिसतं. आणि साधारणपणे 65 ते 70 हजार वर्षापूर्वी ही प्रक्रिया घडली, आणि तिथून तो जो होमोसेपियन्स बाहेर पडला तो नंतर सगळ्या जगभर पसरला. त्याच्यामध्ये त्याच्या त्या स्थलांतरामध्ये त्याच्यामध्ये उत्परिवर्तन म्युटेशन्स झाली, त्याच्या अनेक ठिकाणी सरमिसळ झाली, वातावरणाच्या बदलामुळे त्याचं रंगरूप बदललं. असं करत करत पृथ्वीवरची जी सगळी माणसं आहेत ती त्याच्यातून तयार झाली. तर त्या होमोसेपियन्सचीच एक अगदी जुनी शाखा भारतामध्ये साधारणपणे 65 ते 70 हजार वर्षापूर्वी आली, आणि भारतातनच पुढे जाऊन अंदमान निकोबार वगैरे मधून मग ती ऑस्ट्रेलियामध्ये गेली, आणि ऑस्ट्रेलियातले जे आदिवासी राहिले ते मग बाकीच्या इतर कारणामुळे पूर्णपणे आयसोलेटेड किंवा विलग असे राहिले, आणि मग जसे आहेत तसेच ते नंतर राहिले. पण भारतात जी सुरुवातीची आफ्रिकन लोकांची जी लोक आले त्यांचे नंतर काळाच्या ओघात त्याच्यामध्ये 2 शाखा निर्माण झाल्या. त्यातली एक शाखा ही दक्षिणेकडे वळली, आणि त्याच्यामधून या ज्या दक्षिणी तेलुगू, गोंडी वगैरे भाषा आहेत ती तयार झाली. आणि दुसरी शाखा ही उत्तर मध्य भारतात ज्याला मुंडा भाषा म्हणतात त्यांच्यामध्ये वळली, आणि तिथून मग
आपल्या नॉर्थ ईस्ट म्हणजे प्रदेशातून मग कंबोडिया वगैरे खमेर भाषा ज्या आहेत तिकडे त्यांची वळली. तर आता असं झालं नाही की 65-70 हजार वर्षापूर्वी काही माणसं आली आणि नंतर कुठलीच माणसं आली नाहीत. तर याचा अर्थ असा की तेव्हापासून माणसं सतत येत राहिली आणि सतत नवीन नवीन माणसं नवीन नवीन त्यांच्या संस्कृती घेऊन आपल्याकडे येत राहिली. आणि आता शास्त्रज्ञांनी असे अंदाज केलेले आहेत की ज्याला मध्याश्म युग म्हणतात म्हणजे मेसोलिथिक पिरियड, तो साधारणपणे 20 ते 25 हजार वर्षापूर्वीचा. तर त्या मध्याश्म युगातली आदिवासी वस्ती ही सर्व भारतभर पसरलेली होती. म्हणजे 25 आणि त्याच्यात असा अंदाज आहे की साधारण 20,000 वर्षापूर्वी सुद्धा भारत हा जगाच्या तुलनेत एक जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश होता. म्हणजे आजच भारत केवळ लोकसंख्येने जास्त आहे असं नाहीये. 20,000 वर्षापूर्वी सुद्धा अशीच परिस्थिती होती, कारण भारत हा एक अत्यंत अनुकूल असं हवामान भारतात होतं. त्यामुळे भारतात अशा तऱ्हेचे लोक सदैव येत राहिलेले आहेत. आणि म्हणून हे जे सर्वात आधी लोक जे आले त्यांच्या या भाषा त्यांनी इथे तयार केल्या. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणाची स्थलांतर करणं, शिकार करणं, मासेमारी करणं हे भाषा असल्याशिवाय तर शक्यच नाही. त्यामुळे ते सगळे जे लोक आले त्यांनी काहीतरी भाषा ते वापरत होते आणि त्या भाषांवर निरनिराळ्या इतर लोकांचं आरोपण होऊन, इतर भाषांचं आरोपण होऊन आज भारतीय भाषांचा हा जो पट आहे हा तयार झालेला आहे. म्हणजे त्यातला मुख्य मुद्दा असा की जर आपल्याला खरोखर भाषा, मानवशास्त्र, भारतातलं भारतविद्या यांचा जर अदमास घ्यायचा असेल तर आपल्याला इतक्या लांबचा इतिहास पाहायला पाहिजे आणि तो सुद्धा इतक्या लांबच्या भूभागावर पाहायला पाहिजे. म्हणजे कुठपासून ते लोक आलेले आहेत, ते फार इजिप्त पासून इकडे आलेले आहेत. तर इजिप्त पासून ब्रह्मदेश पर्यंतचा एवढा भूभाग तुमच्या डोळ्यासमोर कायम पाहिजे. आणि तुम्हाला खरोखर काही अंदाज बांधायचे असतील तर 20-25 हजार वर्षांचा विचार करायला पाहिजे. एवढी तुमची हिंमत असेल तर मग तुम्ही इथल्या भाषिक जीवनाविषयी किंवा इथल्या लोक जीवनाविषयी काही ना काही अंदाज करा. आता भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून भाषांकडे बघणं आणि आस्वाद घेणं ही एक गोष्ट आहे. पण खरी आता चिंतेची गोष्ट निर्माण झाली आहे की राजनीतीच्या दृष्टिकोनातून संस्कृतकडे बघायला लागले आहेत. ही खरं भारतापुढची आत्ता मोठी समस्या झालेली. कारण राजकारणी लोक संस्कृतचं आता राजकारण करायला लागलेले आहेत आणि जे अभिजन गट असतात ते त्या माध्यमातून आपलं प्रभुत्व सगळ्या समाजावर लादण्याचा प्रयत्न करत असतात. आता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मध्यंतरी असं वक्तव्य केलं होतं की 2047 पर्यंत संस्कृत ही भारताची प्रधान भाषा करायची आहे. आणि 2047 हा आकडा काही योगायोगाने आलेला नाही. 1947 ते 2047 म्हणजे काही लोकांची अशी भूमिका आहे की 100 वर्षात भारतात संस्कृत ही आता प्रधान भाषा करायची. आणि ह्याचा परिणाम मग सर्वच लोकांच्या मनोभूमिकांवर होतो. आता पुण्यामध्ये एक अग्रगण्य प्रकाशन गृह आहे की जे अग्रेसिव्ह मार्केटिंगसाठी फार प्रसिद्ध आहे. तर त्यांच्या हाऊस जर्नलमध्ये मध्यंतरी असं आवाहन केलेलं होतं की आता जी जनगणना होईल, जी 21 साली झाली नाही ती आता होणार आहे, तर त्या जनगणनेमध्ये सर्वांनी आपली मातृभाषा मराठी न लावता संस्कृत लावावी. आता जर हे झालं तर मग ज्ञानेश्वर तुकारामांचं आयुष्य फुकटच गेले. मग कशासाठी एवढा झगडा केला? ज्ञानेश्वर कशाला म्हणाले की अमृतात ही पैजा जिंके अशी भाषा मिळवीन? तुकाराम कशाला असे म्हणले की वेदांचा अर्थ आमासीचे ठावा? हे सगळे वायाच गेले. सगळी मराठीच वाया गेली. मराठीमध्ये जे काही सगळं आम्ही केलं हे सगळं वायाच गेलं. तर मराठी लोकांना असं सांगितलं की आता संस्कृत आपली मातृभाषा लावा. तर अशा तऱ्हेचे प्रयत्न, अशा तऱ्हेचं राजकारण हे अत्यंत हेतुपुरस्सर व्हायला लागलेलं आहे. आणि त्याचा मुकाबला जर करायचा असेल तर विश्वनाथ खैऱ्यांनी जे म्हणून ठेवलेलं आहे तोच ऐवज आपल्याला उपयोगी पडू शकतो. आणि त्याच्यातून ही सुद्धा गोष्ट जी मी मगापासून सांगत होतो की अशा तऱ्हेचा विचार जो असतो हा कधीही राष्ट्र राज्याच्या सीमांमध्ये करून चालत नाही.
म्हणजे हे आमचं राष्ट्र आहे, त्याच्या ह्या सीमा ठरलेल्या आहेत आणि ह्या आता राष्ट्रांमध्येच आम्ही सगळा हा विचार करणार आणि आमचं राष्ट्र कसं मोठं आहे असं करणार, हा विषय मानवशास्त्र, भाषा विज्ञान, सांस्कृतिक इतिहास याच्या बाबतीत अजिबात चालत नाही. कारण खैरे यांनीच म्हटलेलं आहे आणि त्यांनी जे मराठी भाषेचं मूळ ह्याच्यात म्हटलेलं आहे की या सगळ्याचं सार शेवटी काय काढायचं आहे, तर जो तमिळ शब्दप्रयोग त्यांनी उद्धृत केलेला आहे त्याचा अर्थ असा की आपण सगळे जे मानव आहोत यांचं एकच मूळ गाव आहे, अवघे मूळ गाव, आणि आपण सगळे सकळ सोयरे. तर ही जी कल्पना आहे ही राष्ट्रराज्याचा पोकळ अभिमान, त्याच्यापाठी होणारा अहंकार, त्याच्यातून निघणारा साम्राज्यवाद आणि दुसऱ्या राष्ट्राबद्दल ठेवणारी शत्रुबुद्धी, या सगळ्याच्या पार जाणारी ही गोष्ट आहे की माणूस म्हणून आपण सगळे एक आहोत आणि आपल्या भाषा या आपण निर्माण केलेल्या. त्यामुळे विश्वनाथ खैरे यांच्या विचाराचं योगदान असं की त्यांनी आपल्या सगळ्या ह्या वैचारिक प्रक्रियेचा मोहरा संस्कृत पासून लोकभाषांकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, उच्च वर्गापासून बहुजन वर्गाकडे आणि मुख्य म्हणजे संकुचितपणापासून मोकळेपणाकडे नेलेला आहे. आणि हा अत्यंत पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा असा विचार आहे. आता याच्यावर खरं तर बोलण्यासारखं पुष्कळ आहे आणि आपण अभिष्ट चिंतनासाठी आलोय तर ते बोलणं जरुरी होईल, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी फक्त 2-3 गोष्टींचाच उल्लेख करून याचा समारोप करतो. तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे त्यांनी अत्यंत ठासून सांगितलेलं आहे की ही जी काही भाषा आपण बोलतो ती अडाण्याचीच असते आणि अडाणी लोकच त्या भाषेचं जतन करतात. आता तिथे जो तो अडाणी शब्द वापरतात तो रूढ अर्थाने आपण घेतो तो शब्द नाहीये. तर सर्वसामान्य लोक जे बोलतात, सर्वसामान्य लोक जी भाषा जपतात त्याच्यामधून भाषेचं जतन होत असतं आणि आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये तर ती गोष्ट अत्यंत खरी आहे. आपल्याला माहिती की आपण जे आपल्यातले जे उच्चवर्गीय लोक आहोत त्यांनी मराठीचा कधीच त्याग केलेला आहे. ज्या क्षणी आपण आपली मुलं इंग्रजी माध्यमात घालायला लागलो त्या क्षणी आपण मराठीला सोडून दिलेलं आहे. आणि माझे मित्र मिलिंद मालशे याच्यानंतर आणखीन भाष्य त्याच्या पुढे करतील की कशा रीतीने आपणच उच्चवर्णीय लोकांनी आपली भाषा सोडून दिलेली आहे आणि त्याची सगळी जबाबदारी आता अडाणी लोकांवरच ओढलेली आहे की मराठी भाषा जतन करायची असेल तर बाकीच्यांनी तर सोडूनच दिली. त्यामुळे भाषेची ओळख हीच खरं तर त्या समाजाच्या संस्कृतीची ओळख असते आणि ती गोष्ट आपल्याला आधी लक्षात घेतली पाहिजे. दुसरं असं यांनी सांगितलेलं आहे आणि मी त्या माझ्या लेखामध्ये त्याचं विस्तरित वर्णन केलेलं आहे की सगळी ही जी भाषेची जडणघडण आहे ही कृषी संस्कृतीमध्ये झालेली आहे आणि ते कृषी संस्कृती आणि भाषा हा जो संबंध आहे हा आपण कधीही विसरता कामा नये. कारण खैऱ्यांनी म्हटलेलं आहे की अन्न पिकवणारी जी संस्कृती असते तीच भाषा पिकवणारी पहिली संस्कृती असते. कारण तुम्हाला माहिती की सगळं लहान मूल जन्माला आलं की पहिल्यांदा मम 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 असं करतं कारण त्याला ते अन्न पाहिजे असतं आणि ते मम्मम देणारी ती आम्मा, अशा रीतीने त्याचा आणि आईचा संबंध येतो आणि तसाच भाषिक मातेशी संबंध यायला लागतो. त्यामुळे तो सगळा ऐवज जर आपल्यातून निघून जायला लागला तर मग आपली भाषा सुद्धा त्याच्याबरोबर जाईल. आणि तिसरं आणि शेवटचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की तो खैऱ्यांचा विचार हा अतिशय स्त्री केंद्री विचार आहे. कारण हे सगळं भाषांचं जे जतन झालेलं आहे हे सगळं स्त्रियांनी केलेलं आहे. किंबहुना स्त्रियांच्या अस्तित्वाचा हा सगळा आधार, कारण पूर्वी आपल्याला माहिती आहे की स्त्रियांना शिक्षणाची सोय नव्हती आणि रूढ अर्थाने शिक्षण घ्यायचे नाहीत, पण तरी सुद्धा स्त्रिया ज्या तऱ्हेने भाषा जतन करायच्या आपल्या गाण्यातून, ओव्यांमधून, त्यामधून भाषिक आविष्कार हा सगळा त्यांच्यामधून केला जायचा. आणि ही जी गोष्ट आहे की स्त्रिया आधीच्या ह्या धारणेला सुद्धा आधुनिक जनुकीय विज्ञानाने पाठिंबा दिलेला आहे. तर आता सगळ्या जगाचे जे जनुकीय म्हणजे जेनेटिक्स मधले संशोधन होत आहे तर तसं भारतामध्ये पण संशोधन झालेलं आहे. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे साधारण 65,000-70,000 वर्षापासून भारतात माणूस येऊन राहायला लागला. तर आताचं जे जनुकीय संशोधन झालेलं आहे त्याच्यातून असं दिसतं की भारतातल्या
70 ते 90% स्त्रियांमध्ये त्या आदिम लोकांची जनुकं मिळालेली आहेत. म्हणजे ती जी आफ्रिकेतून आलेली सगळी आपले पूर्वज होते, त्या पूर्वजांचे जनुक हे भारतातल्या स्त्रियांमध्ये जास्त आहेत, 70 ते 90%. तर केवळ 10 ते 40% पुरुषांमध्येच ती आहेत. याचा अर्थ असा की स्त्रिया ह्या स्थानिक होत्या आणि पुरुष हे जास्त करून बाहेरून आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्त्रिया ज्या ज्या होत्या, आणि हे सर्व जाती जमाती, सर्व प्रांत, सर्व भाषा, सर्व भूभाग यांच्या बाबत खरं आहे की त्या त्या ठिकाणी ज्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये आदिमत्वाचा अंश जास्त आहे, आणि त्या त्या ठिकाणी जे जे पुरुष आहेत ते बाहेरून आलेले, भटके किंवा नंतर आलेले अशा तऱ्हेचे आहेत, असं आधुनिक जनुकीय विज्ञान सिद्ध करतं. त्यामुळे ज्या सगळ्या आपल्याकडे मातृदेवतांच्या परंपरा आहेत, गौरीच्या परंपरा आहेत, ज्या आपल्याकडच्या स्त्रियांनी अतिशय निकराने जपलेल्या आहेत, ते त्यांच्या मातीशी, भूमीशी, या भारतीय मातीशी असलेल्या याची खूण आहे. आणि गौरीचा सण आपण सगळेजण करतच असतो, आणि त्यात आपण सगळ्या तऱ्हेच्या गौरी करतो ना, मातीच्या गौरी करतो, खड्याच्या करतो, मुखवट्याच्या करतो. हे सगळं काय आहे तर त्या स्त्रियांच्या आदिमत्वाची आणि त्यांच्या मूळ स्थानाशी असलेली खूण आहे. त्यामुळे कोणत्याही भूभागातल्या स्त्रियांच्या इच्छा आकांक्षांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या तोंडची भाषा ही बघायला लागते. तर त्यामुळे खैऱ्यांचा हा जो लोकभाषांबद्दलचा आग्रह आहे, हा एक प्रकारे अशा रीतीने स्त्रीवादाचा आग्रह आहे, ज्याला प्रत्येक आपण जेव्हा जेंडर डायमेन्शन बघायला जातो त्यावेळी खैऱ्यांचा हा खरोखर मोठा विचार हा त्याच्यात झालेला आहे. समारोप करताना मी म्हणेन की मराठी भाषेचं मूळ या पुस्तकामध्येच खैऱ्यांनी म्हटलेलं आहे की संस्कृतच्या भाषिक आणि सामाजिक, त्याच्यात आता पुढे राजकीय असं पण लावायला पाहिजे, संस्कृतच्या भाषिक आणि सामाजिक दबावातून मुक्त होऊन मराठी प्रमाण भाषेला मराठी माणसाच्या विकासासाठी समर्थ करण्याकरता बोलींकडून द्यायचा जीवनरस शास्त्रशुद्ध रीतीने पोचवायचा, हे खैरे यांचं जीवन ध्येय राहिलेलं आहे. आणि महात्मा फुले यांची जी इच्छा होती की भारतीय समाज हा 18 धान्यांचं कडबोळं व्हायला पाहिजे एकरस होऊन, तर ती पुरी करण्याकरता त्यांनी आपलं वैचारिक योगदान दिलेलं आहे. पुण्यातील एक नामांकित संस्कृत पंडित कृष्ण अर्जुन वाडकर, ज्यांना अर्जुन वाडकर शास्त्री म्हणून ओळखलं जात होतं, त्यांनी मराठी भाषेचं मूळ याच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी खैऱ्यांबद्दल बोलताना असं उद्गार काढले होते की विल्यम जोन्सनी युरोपीय भाषाशास्त्राच्या बाबतीत जे कार्य केलं त्यासारखं कार्य मराठी भाषाशास्त्राच्या क्षेत्रात करणारा माणूस आज मराठीला मिळालेला आहे. म्हणून खैऱ्यांचं हे काम आधुनिक भाषाशास्त्रज्ञासारखं तर आहेच, शिवाय एखाद्या प्राचीन ऋषीसारखं आहे. आपण प्राचीन ग्रंथांमध्ये ऋषींबद्दल ऐकलेलं असतं, वसिष्ठ, विश्वामित्र, भारद्वाज, अंगिरस. आपण त्यांना पाहण्याचा काही प्रश्नच नसतो, पण आपलं भाग्य थोर की आपण खैऱ्यांना पाहिलेलं आहे. ते आमच्यामध्ये आहेत, त्यांचे ग्रंथ आम्ही वाचू शकतो, त्यांचं प्रतिपादन ऐकून आमच्या बुद्धीच्या कक्षा फाकतात, त्यामुळे आमच्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे. धन्यवाद.